रामकृष्ण हरी मित्रांनो, बघा हे झाडावरती फुलं आहेत आणि काही फुलं नंदींच्या माथ्यावर आहेत तर काही महादेवावर आहेत. आता हा झाला चालू काळ. जेव्हा हे भविष्याचा विचार करतील किंवा भूतकाळात जातील तेव्हा त्यांची परिस्थिती अशी होईल बघा. भूतकाळ किंवा भविष्यकाळ बघा. आणि जे बघा फुलामधला प्रकार हे बघा, काहींच्या पावला परत म्हणजे पाऊल चाललं की फुल आहे, म्हणजे काय हे स्वागतासाठी आहे. हे आहे हे बघा विना कामाचे, जे की जन्माला तर आले पण त्याच परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन जगलं. आणि दुसरे आहे बघा टोपल्यात भरून उकंड्यावर जाणारे. म्हणजे बघा आपण हे झालं म्हणजे फुलांचे सर्व प्रकार आपण एका मिनिटामध्ये दाखवले. तर यामधून तुम्हाला जे काही बोध घेता येतो तो बोध घ्यावा. बाबा एक प्रश्न आहे बाय आता एक फुल समजा मंदिरावर होतं, तुळशीच्या समजा महादेवाच्या मंदिरावर आतनी घरात नंदीवर, एक होतं दरवाज्यात. आणि काही फुलं आहेत इथं समजा याच्यावर. तर याच्यावर काय वाटते तुम्हाला सांगा एका शब्दात. समजा प्रत्येकाचा कर्मभोग, प्रत्येकाचा कर्मभोग ते कशावर राहते? डिपेंड कर्मावर. बघा हा बाबांनी सांगितलंय की हा कर्मभोग आहे. जो ज्या पद्धतीचे कर्म करतो तो त्या पद्धतीनं त्याला निसर्गात तर जन्म घेता, पण त्याच पद्धतीनं त्याचं विघटन होतं, परत जन्म होतो, ते परत पडतात येतात पडतात येतात, हा चालूच राहते. पण तुमचे जे कर्म येतं त्यानुसार तुम्हाला जेव्हा तुम्ही सजीव राहता किंवा सजीव होऊन खाली पडताय निसर्गामध्ये राहता तेव्हा तुमच्या त्या कर्मावर तुमचं सगळं काही ठरवलं जातं. बरं हे तुमचं म्हणणं आहे की शेण काढणं भाग्याचं आहे समजा, पण फुलाला पाय मारू नये. फुलाले पाय मारू नये, गलत आहे. मग त्याच्यासाठी काय केलं, जे शेणावरचे जे सुधरतच नाहीत म्हणजे लयच खराब झाले ते पलीकड शेणावर दिले टाकून, ते तिकडंच पडले होते. आणि जे सुधे आहेत ते अलीकडे आहेत बघा. हे धुवून जर वापरले तर एवढे फुलं तुम्हाला वाहता येते. म्हणजे आपण कर्म असं करायचं की जे खराब आहे ना समजा ते सुधरतच नाही, ते शेणात गेले समजा ते जाऊ द्यायचे, पण जे चांगले आहेत ना ते अलीकडे ठेवून नदीत नाही टाकायचे. हे बघा हे धुवून आहे ना एखाद्या लेकराला द्यायचे, चांगली माळ वळते आमचे मोठे बाबा. एवढ्या दिवस आपण पहिले आपल्याला काही नाही समजलं, पण आता याच्या पुढे आपल्याला सगळं समजायला ना. काय हे माणूस कसं चालला, कसं हे करायला, ते आता आपल्याला सगळं अनुभव यायला ना. त्याचे अनुभव यायला मग असं थोडे आजपर्यंत फक्त आपल्यासोबत खेळच झाला समजा. हो, याच्या पुढे आपलं आयुष्य राहिलेलं आहे ना समोर. आता याच्या पुढे काय करायचं काय नाही, लोक कसे चालायलेत, आपण बी कसं चालायचं. तुला कसे वाटते लोक कसे चालायले असं वाटते? लोक म्हणजे चांगलेच चालायलेत, लोक चांगले चालायले. हे गाणं बंद कर. लोक चांगले आहेत. हा महाराज लोक चांगले चालायले म्हणते असं त्याचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे, कोमलताई पासून गौरव माझ्याकडे ईश्वरकडे म्हणाला आता पाहिजे मुजापाशी बसत विचारते म्हणून ते कट मारा. नसतो. विशाल सांग रे बाबा, लोक कसे आहेत तू सांग. आता लोक चांगले आहेत ना, आपण चांगलं तर हे जग काय काम चांगलं. आहे, तुम्हाला पटलं माहिती. ए लोक कसे आहेत रे, लोक कसे आहेत? पाय भंगार म्हणते असं. लोक कसे आहेत रे? भंगार आहेत लोक, ते भंगार हे भंगार पाय दोघा जणांना भंगार सांगितलं. सांग आता कसे आहे? तो काय म्हणणं आहे त्याचं? भंगार म्हणणं आहे. भंगार आहे. असं सगळे थोडी सारखे राहते. तिकडे लाता मांडला आम्हाला. चांगले राहते पाच हे बी करणारे हे बी करणार लोक स्वार्थी झाले ना. स्वार्थी झाले.
स्वार्थी म्हणजे स्वतःच संसार करून परमार्थ साधावायचं. गोपाळ हा नाही सुरत. विदर्भ नाही सुधरत. सारे